भाजपचे विधानसभेचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर शिवसेनेच्या वाटेवर आहे। लवकरच ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय। विधानसभा निवडणुकीमध्ये अलिबागमधून त्यांनी बंडखोरी केली होती, तर भाजपमधून दिलीप भोईर यांचं निलंबन देखील करण्यात आलेलं होतं आणि आता ते लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय। विधानसभा निवडणुकीमध्ये अलिबागमधून त्यांनी बंडखोरी केलेली होती। कदाचित 21 तारखेला अलिबागमध्ये वेगळी घडामोड होतोय आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशीच आपली कार्यकारी लावली आहे। त्यानंतर 4 वाजता दिलीप भोईर म्हणजे आपल्या विरुद्ध लढले भारतीय जनता पार्टीवर बाजू जाऊन ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात। निवडणुकीमधला संवाद वादविवाद सगळ्यांनी बघितला आहे, पण राजकारणामध्ये कधी कोणाची कायमची दुश्मनी किंवा मैत्री नसते हे आपण बघितलंय। तर जगदीश भाई माझे राजकारण बोलणार नाही आहे, पण राजाचं नेतृत्व सर्वमान्य असं मी निश्चित सांगेन। आता 50 वर्षानंतर खऱ्या अर्थाने आताचा त्याचा खडतर प्रवास झाला असं मी सांगेन, पण राजेशाही प्रवासाचा आता सुरू होत असं मला वाटतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।